नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट। मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत इंडियन नेव्ही अंतर्गत मित्रांनो इनसेट 01/2023 साठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो चार्जमॅन, सीनियर ड्राफ्ट्समॅन आणि ट्रेड्समन मेट अशा प्रकारच्या पदांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत मित्रांनो। एकूण पदं जे आहे हे 8 आहेत आणि त्याच्या एकूण जागाची संख्या जर बघितली तर 910 आहेत। यामध्ये चार्जमॅनमध्ये जर बघितलं तर ॲम्युनेशन वर्कशॉपमध्ये 22 जागा आहे आणि चार्जमॅन फॅक्टरीसाठी 20 जागा आहे। यानंतर सीनियर ड्राफ्ट्समॅनसाठी सुद्धा जागा आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या 142, मेकॅनिकलच्या 26, कन्स्ट्रक्शनच्या 29, कार्टोग्राफिकच्या 11, त्यानंतर आर्ममेंटच्या 50 आहेत। त्यानंतर मित्रांनो ट्रेड्समन मेटसाठी जे आहे वेगवेगळ्या कमांड अंतर्गत जागा त्यांनी ठरवून दिलेल्या आहे, ज्यामध्ये ईस्टर्न नेव्हल कमांडमध्ये 9 जागा आहे, वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये 565 आणि साऊथर्न नेव्हल कमांडमध्ये 36 अशा प्रकारे ट्रेड्समन मेट या पदाच्या 610 रिक्त जागा आहेत। यानंतर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया यासाठीची एज लिमिट क्रायटेरिया काय आहे। तर मित्रांनो यामध्ये चार्जमॅन या पदासाठी जे वयाची अट आहे हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष त्यांनी सांगितलेली आहे। यानंतर ड्राफ्ट्समॅन जे पद आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन, कार्टोग्राफिक आणि आर्मामेंटचं आहे, तर यासाठी 18 ते 27 वर्ष तुमचं वयाची अट दिलेली आहे। आणि ट्रेड्समन मेट यासाठी सुद्धा 18 ते 25 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकणार आहे। यामध्ये एज रिलॅक्सेशनमध्ये सुद्धा त्यांची डिटेल्स जी आहे ही दिलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो SC ST आणि OBC कॅन्डिडेटसाठी रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे। यामध्ये जर बघितलं तर SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी 10 वर्षाची सूट आहे। एक सर्व्हिसमॅन, स्पोर्ट्स पर्सनसाठी सुद्धा यामध्ये त्यांनी सूट दिलेली आहे। तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जे आहे पदानुसार क्वालिफिकेशन काय मागितले आहे। तर चार्जमॅन या पदासाठी जर बघितलं मित्रांनो तर बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री मागितली आहे। फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथ्स हा तुम्ही एक सब्जेक्ट म्हणून जे आहे हे शिकलेलं असले पाहिजे, किंवा डिप्लोमा जर झाला असेल केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही चार्जमॅन ॲम्युनेशन वर्कशॉपसाठी अर्ज करू शकता। यानंतरचं पद आहे चार्जमॅन फॅक्टरी, यासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे, फक्त जो आहे यामध्ये ऑरमध्ये जी क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये थोडा चेंज आहे, ज्यामध्ये डिप्लोमा जो आहे हा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कम्प्युटर इंजिनिअरिंगपैकी जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही चार्जमॅन फॅक्टरीसाठी अर्ज करू शकता, किंवा BScची डिग्री झाली असेल फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्समध्ये तर अर्ज करू शकता। यानंतर सीनियर ड्राफ्ट्समॅनमध्ये जर बघितलं मित्रांनो तर 10वी पास असणे गरजेचं आहे, आणि जे यामध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा त्यांनी मागितलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी जो आहे हा डिप्लोमा ITI कन्सिडर केलेला आहे, आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ड्रॉइंग ऑर डिझायनिंगचा। तर यामध्ये त्यांनी मागितलेलं आहे की तुमच्याकडे ऑटोकॅडचं जे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे। परंतु सीनियर ड्राफ्ट्समॅन अंतर्गत ज्या पण पोस्ट आहे त्यासाठी प्रत्येकाला 3 वर्षाचा जो आहे अनुभव त्यांनी मागितला आहे। उदाहरणार्थ इथे इलेक्ट्रिकल आहे, यानंतर दुसरी पोस्ट जी आहे मेकॅनिकलसाठी आहे, तर यामध्ये मेकॅनिकलचा ITI त्यांनी मागितला आहे आणि 3 वर्षाचा अनुभव मागितला आहे। अशाच प्रकारे कन्स्ट्रक्शन आहे, त्यानंतर जे आहे आर्मामेंट आहे, त्यानंतर कार्टोग्राफीमध्ये जे आहे अनुभव त्यांनी मागितलेला आहे। यानंतर सर्वात जास्त जागा ज्या आहे या ट्रेड्समन मेट या पदाच्या आहे, तर यासाठी 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI मागितलेलं आहे। म्हणजे ट्रेड्समन मेट या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर मित्रांनो तुमचा फक्त ITI कंप्लीट असला तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता, अनुभवाची काहीही गरज राहणार नाही आहे त्या पदासाठी। तर अशा प्रकारे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत हा जॉब येतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्यामुळे तुम्ही जरूर अप्लाय करा या पोस्टसाठी। यामध्ये एक्झामिनेशन फी जर बघितली मित्रांनो तर ओपन, OBC आणि EWSचे मेल कॅन्डिडेटसाठी 295 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे। SC ST, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅन आणि
वुमन म्हणजे सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं यामध्ये शुल्क आकारण्यात आलेलं नाही आहे. यामध्ये सिलेक्शन जे आहे हे एक्झाम बेसिसवरती घेण्यात येणार आहे. यामध्ये जे एक्झाम आहे ही 100 क्वेश्चनची राहील. 100 मार्क्ससाठी 90 मिनिटाचा टायमिंग राहील. यामध्ये एक्झाम लँग्वेज जे आहे इंग्रजी आणि हिंदी राहणार आहे. यासाठीचा सिलेबस त्यांनी खाली दिलेला आहे. पोस्ट वाईज सिलेबस जो आहे हा त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायलासुद्धा सोपं जाऊ शकतं. तर ही नोटिफिकेशन जी आहे ही डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 राहणार आहे. 18 डिसेंबर 2023 पासून यासाठीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे हे सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.